सुनावणी पार पडलेली आहे। त्या सुनावणीच्या दरम्यान नेमका काय युक्तिवाद झाला आणि किती दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली? TCS कंपनीमध्ये महिलांवरील झालेल्या लैंगिक आणि मानसिक अत्याचाराच्या ज्या गुन्ह्याच्या घटना आहे त्यापैकी एक जी घटना आहे ज्या पीडित महिलेने तिच्यावरती झालेल्या विनयभंगाची आणि तिला मानसिक छळाची तक्रार दिलेली होती, त्या गुन्ह्यामध्ये आज 2 आरोपींना तिसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्या गुन्ह्यामध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीसाठी प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। तर हे आरोपी सराईत असून त्यांची मोडस ऑपरेंडी जी आहे गुन्हे प्रणाली ती सेम असून आणखी पण इतर ज्या महिला आहेत त्यांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध इतरही तक्रारी दाखल केलेल्या असून त्यांचा पण तपास होणं बाकी आहे आणि या गुन्ह्याचा पण सखोल तपास होणं बाकी आहे आणि गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे आणि सदरचा गुन्हा हा अत्यंत संवेदनशील आणि महिला अत्याचाराचा हा गुन्हा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी म्हणून आम्ही माननीय कोर्टाकडे विनंती केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मॅडम, आरोपींच्या वकिलांनी असं म्हटलं होतं की सगळे गुन्हे एकत्र करावर त्यावर नेमकं काय हे करणार, सगळे गुन्हे एकत्र? सरकार पक्षातर्फे मी स्वतः आणि हे सदर गुन्ह्यामध्ये SIT स्थापन झालेली आहे आणि SITने मला एक रिक्वेस्ट लेटर दिलेला आहे की आपण व्यक्तिगतरित्या आपण माननीय कोर्टामध्ये हजर राहून ह्या मॅटरमध्ये काम बघावे म्हणून मी आणि माझ्याबरोबर असणारे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड आम्ही दोघांनी युक्तिवाद केला की गुन्हे आरोपींची जी गुन्हे करण्याची प्रणाली आहे ती सेम असून आणि पीडिता ह्या वेगवेगळ्या आहे आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत आणि पीडितांच्या ज्या घटना आहेत किंवा हकीकत आहेत त्या पण वेगवेगळ्या असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गुन्ह्याचा वेगवेगळा असा तपास करावा लागणार आहे आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे ह्या गुन्ह्यांचा सखोल तपास होणं गरजेचं आहे म्हणून आम्ही माननीय कोर्टाला विनंती केली असता आरोपीला पोलीस कोठडी सुनावली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।